गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गेली 25 वर्ष आमच्या गावचे स्वामी भक्त श्री प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात। त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त जात असतात। दिनांक 28 रोजी ज्यावेळी पुरा बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गुरुपौर्णिमेच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी संपूर्ण गाडी 8 तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं। परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी भक्तीची ओढ असल्याने अक्कलकोटला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होते। परंतु काल असं समजण्यात आलं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या स्टाफमार्फत, त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये 22 सीट टोटल खाली आहे। जर 22 सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे। त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली। ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला। तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। परंतु आम्ही सुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे 22 सीट खाली होते ना, तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे, तर त्यांच्या पगारातून हे तिकिटाचे पैसे शासनाने घ्यावेत आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्व्हर डाऊन होतं म्हणून। पण सांगताना 2 वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं। हे स्वामी भक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली। त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्यापुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणताही अशी वागणूक दिली जाणार नाही याचं त्यांनी ठाम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो।